आपला महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मुख्य संपादक शमशेर खान, गोलंदाज उपसंपादक यादुल डांगे। आरक्षण उपवर्गीकरणाच्या समर्थकांकडून वाढवणा पाटीवर 1 तास रास्ता रोको आंदोलन, चोख पोलीस बंदोबस्त तैनात। आरक्षणातील उपवर्गीकरण सब क्लासिफिकेशन लागू करण्याच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आणि या संदर्भातील प्रशासकीय प्रक्रियेला गती मिळावी या मुख्य उद्देशाने दिनांक 18 ऑगस्ट 2026 वार मंगळवार रोजी आरक्षण उपवर्गीकरण समर्थकांनी उदगीर तालुक्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले। तसे वाढवणा पाटी येथेही तब्बल 1 तास तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडले। या अचानक केलेल्या आंदोलनामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती। आंदोलनाची मुख्य कारणे व मागण्या। सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतरही आरक्षणातील उपवर्गीकरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यास होणारा विलंब आणि त्याविरोधात समाजात असलेला असंतोष या आंदोलनातून व्यक्त करण्यात आला। उपवर्गीकरणाची तत्काळ अंमलबजावणी, मागासवर्गीय समाजातील सर्वात वंचित घटकांपर्यंत आरक्षणाचा थेट लाभ पोहोचावा, यासाठी उपवर्गीकरणाचे धोरण राज्य सरकारने तातडीने लागू करावे। शासकीय निर्णयाची अंमलबजावणी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून राज्य सरकारने याबाबत स्पष्ट आदेश जारी करावेत। महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा। सकाळी 11 वाजून शेकडो महिला, पुरुष आंदोलक वाढवणा पाटी चौकात एकत्र आले आणि त्यांनी नांदेड बिदर महामार्गावर ठिय्या मांडून रास्ता रोको केला। या आंदोलनामुळे बस, ट्रक तसेच खाजगी वाहनांची ये-जा पूर्णपणे थांबली। सुमारे 1 तास चाललेल्या या आंदोलनामुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या। मोठा पोलीस बंदोबस्त आणि प्रशासनाचा हस्तक्षेप, आंदोलनाची पूर्वकल्पना किंवा गांभीर्य लक्षात घेऊन अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। उपपोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक सुनील गायकवाड यांच्यासह पोलीस निरीक्षक केंद्रे व हेड कॉन्स्टेबल गौस शेख वच्चे, नागरगोजेसह महिला पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता। प्रशासनाला आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन महसूल मंडळ अधिकारी मीनाक्षी शिंदे यांनी स्वीकारल्यानंतर सुमारे 1 तासाने आंदोलन शांततेत मागे घेण्यात आले। यानंतर पोलिसांनी वाहतूक पूर्ववत केली। आंदोलन शांततेत पार पडल्याने प्रशासनाने सुटकेचा विश्वास सोडला असला तरी मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा समन्वयकांनी दिला आहे। हाळी, हंडरगोळी, सुकणी किनी, वाढवणा बुद्रुक व खुर्दसह आसपासच्या गावातील शेकडो जण या रास्ता रोको सहभागी झाले होते। सरकारची झोप उडवण्यासाठी हा रास्ता रोको या ठिकाणी करण्यात येत आहे। अनुसूचित यासाठी गरजेचं आहे की आतापर्यंत अनुसूचित जातीमध्ये या तशा काही जातींनी हे आरक्षण पूर्णपणे नाटलेलं आहे आणि जो वंचित समाज आहे तो आरक्षणापासून कोसदूर आहे। या कोसदूर असलेल्या समाजाला त्याच्या हक्काचं आरक्षण मिळावं यासाठीचा हा लढा आहे। यासाठी पहिले शहीद आपले स्वर्गीय गोपले साहेब, प्रथमतः स्वर्गीय गोपले साहेबांनी हा लढा महाराष्ट्रामध्ये चालू केलेला होता, परंतु गोपले साहेबांनंतर काही काळ हा लढा थांबला गेला। परंतु आता आज वेळ सर्व समाजाला जागी राहण्याची वेळ आहे, कारण आपला समाज हा झोपी गेलेला समाज होता। म्हणून या झोपी गेलेल्या समाजाला विकासापासून दूर असलेल्या समाजाला आपला